हे आपल्या हातातील लाल मिरची तलवारीसारखी उगारलेले एक वृद्ध गृहस्थ आठवतात? महाशय धरमपाल गुलाटी असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनीच भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा मसाला ब्रँड MDH तयार केलाय। महाशयांदी हट्टी म्हणजेच आदरणीय माणसाचं दुकान या त्यांच्या सियालकोटमधील दुकानाचं हे लघुरूप आहे आणि त्याचाच पुढे MDH मसाल्यांचा ब्रँड झाला। पण त्यामागे किमान 30 वर्ष गेली, कारण मधला काळ फाळणी आणि नंतर निर्वासित म्हणून दिल्लीत जगण्याचा होता। पण या सगळ्यातून MDH ब्रँड कसा तयार झाला तेच आज आपण पाहणार आहोत। तेव्हाच्या पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये 1923 साली महाशय धरमपाल गुलाटी यांचा जन्म झाला। ते दिवस खरं तर घरात मसाले बनवण्याचे होते, पण धरमपाल लहान असतानाच वडील महाशय चुन्नीलाल गुलाटी यांनी घराबाहेरच महाशयांदी हट्टी नावानं तयार मसाल्यांचं एक दुकान सुरू केलेलं होतं। त्याला तसा ठीक प्रतिसाद होता, कारण अनेकांना तयार मसाले घेणं हा आपल्या पाककलेचा अपमान वाटायचा। मुलगा धरमपाल अभ्यासात अगदीच जेमतेम होता, त्यामुळे 5वीतच त्यानं शाळा सोडली आणि तो रस्त्यावर साबण, आरसे अशा वस्तू विकायला लागल्या। त्यानं सुतारकामही करून पाहिलं, पण यातलं काहीच जमलं नाही। तेव्हा तो वडिलांना आपल्या व्यवसायामध्ये मदत करू लागला। त्याचा मात्र फायदा झाला। लवकरच सियालकोट बाहेरही लोक त्यांना देघी मिरचवाले म्हणून ओळखू लागले आणि हीच ती मोठ्या आकाराची तिखट मिरची जी सुरुवातीला आपण धरमपाल यांच्या हातात पाहिलेली होती। आता थोडं बरं चाललंय असं वाटत असतानाच 1947 ची फाळणी आली आणि कुटुंबाला सियालकोटमधून अमृतसरला यावं लागलं। तिथल्या निर्वासितांसाठीच्या शिबिरात हे लोक राहायला लागले। हातात फक्त 1,500 रुपये होते आणि रोजगारासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून धरमपाल आपल्या भावाला घेऊन दिल्लीला आले। सुरुवातीला टांगा चालवत होते, पण त्यात म्हणावं तसं उत्पन्न अर्थातच नव्हतं। करोलबाग हा दिल्लीतील निर्वासितांचा इलाका बनला होता। धरमपाल यांनी धाडस दाखवून तिथे 14x9चं एक छोटं दुकान खरेदी केलं आणि शेवटी ते मसाल्यांच्याच उद्योगात आले। या भागात सियालकोटचे मसालेवाले आले आहेत ही बातमी पसरायला मात्र वेळ लागला नाही आणि हे दुकान पटकन चालायला लागलं। आता धरमपाल यांनाही विश्वास वाटू लागला आणि 1953 मध्ये त्यांनी चक्क कीर्तीनगर भागात स्वतःचा मसाला कारखाना उघडला। यावेळी कारखाना सुरू करताना धरमपाल यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली। मसाल्याची पाकिटं पॅकेज्ड असतील असं पाहिलं, म्हणजे त्यात वापरलेले जिन्नस, वजन, किंमत हे सगळं छापून येणार होतं। पॅकेज हवाबंद असणार होतं, त्यामुळे मालाचं प्रमाणीकरण सुद्धा होत होतं आणि त्यातूनही स्थानिकांचा MDH विषयीचा विश्वास वाढत गेला। ग्राहकोपयोगी वस्तू असेल तर त्याचं विपणन, वितरण आणि जाहिरात चांगलीच पाहिजे। अशाच एका जाहिरातीच्या वेळी घरातील मोठा पुरुष म्हणून आजोबांची भूमिका करणारा एक नट शूटिंगला आलाच नाही। वेळ आणि पैसा फुकट जायला नको म्हणून धरमपाल ते आजोबा झाले आणि तिथून पुढे MDHच्या प्रत्येक जाहिरातीचा ते एक भाग बनले। MDH मसाला वाढत गेला। एव्हरेस्ट मसाल्यानंतरचा हा देशातील सगळ्यात मोठा मसाला ब्रँड ठरला आहे। कंपनीची एकूण 65 उत्पादनं आहेत आणि 1 लाखांच्या वर रिटेलर आणि 1000 घाऊक विक्रेते त्यांनी जोडलेत। कारखान्यात बसवलेली यंत्र एका दिवसात 30 टन मसाला बनवू शकतात आणि 2020 सालीच कंपनीनं 420 कोटी रुपयांचा महसूल गाठलेला होता। 2019 साली महाशय धरमपाल गुलाटी यांना देशाचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देण्यात आला। त्यानंतर काही महिन्यातच 3 डिसेंबर 2020 रोजी धरमपाल यांचा 97व्या वर्षी मृत्यू झाला। निर्वासितांची दुःख माहीत असल्यामुळे आपल्या उतार वयात ते मिळकतीचा 90% हिस्सा दान करत शेवटपर्यंत ते कार्यरत होते आणि 2017 साली त्यांनी CEO म्हणून 21 कोटी रुपयांचा पगार घेतला होता। ते देशातील सगळ्यात जास्त पगार घेणारे CEO ठरले होते, पण या पैशातून त्यांनी कोविडच्या साथीत 300 बेडचं रुग्णालयही उभारलं। तर अशी ही MDH मसाला ब्रँडची कहाणी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून आम्हाला सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।